तर नमस्कार पब्लिक, माझं नाव ओमकार. तर आजचा विषय काय मित्रांनो, आमच्या गावची महालक्ष्मीची यात्रा आहे. तर ती तुम्हाला यात्रा पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार. ह्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा. तर चला यात्रेत जाऊन भेटूया. तर पब्लिक, आम्ही चाललो बा मागल्यादारांना आज चालले लक्ष्मीच्या देवळात. तर इथं बघू शकता असं पुढून दिसतंय लक्ष्मी देऊळ आणि साईडून असं दिसतंय बघा. आता आम्ही तिथं एक आड आहे. आड म्हणजे तिथं वरायला जागा आहे आणि त्याच्या बाजूला हिर आहे, त्याला आड म्हणतात आमच्या इकडं. मोठी जुनी हिर आहे, तिथं आड आहे. तर आपण तिकडे चाललो. इकडं शिखर बघू शकता. आता सध्या पालखी चालू व्हायचा टाईम झालेला आहे आणि मित्रांनो एक नंबर बघा असा व्ह्यू आहे आमच्या इकडं. पब्लिक तर खूप जमलेले आहे. कमीत कमी 10,000पेक्षा जास्त लोक जमतात. ह्या पावटी जरा थोडीशी कमी आहेत. प्रत्येक टायमाला जास्ती असतात, तर ह्या टायमाला जरा थोडीशी कमी आहेत. आणि बघू शकता मित्रांनो, पालखी आता सध्या चालू झालेली आहे. भंडारा उत्सव सुद्धा चालू झालेला आहे, म्हणजे भंडारा उधळायचं चालू आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवले. तर तुम्ही ह्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा. तर पब्लिक तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकता. एकदम एक नंबर असे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो व्हिडिओमध्ये. आणि एकदा ही जत्रा झाल्यानंतर तुम्हाला एकदम आमचा दिवळ वगैरे सगळं डिटेली तुम्हाला दाखवतो. महालक्ष्मीचं मंदिर आता दाखवणे होणार नाही, कारण सगळं कवर करायचं होत नाही, कारण पब्लिक जमलेले आहे मित्रांनो. आणि त्यासोबतच सगळीकडे फिरायचं आणि धावायचं आत देवळातून हे शक्य नाही, कारण एक जण म्हणजे जी पब्लिक असते ती कसं असते तुम्हाला माहिती सांगायला लागत नाही, कारण तुम्ही हुशारच आहात. तर मित्रांनो मला एवढं जमते तशा प्रकारे मी व्हिडिओ केले, कारण वरून पब्लिक जी आहे ना ती खारीक उधळत आहे. खारीक उधळताना मोबाईलला ती नेऊन खारीक तटत होती. त्यासाठी मी क्लिप जरा हल्लेले आहे जास्त, म्हणजे नीट निघाले नाही ती क्लिप. तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या. आणि एकदा तुम्हाला मी पुढच्या वर्षी आणि नीट करून ह्याच्यापेक्षा भारी करून दाखवेन व्हिडिओ. आणि ते नव्हते मित्रांनो, ही जत्रा झाल्यानंतर बी आपल्या महालक्ष्मी मंदिराचं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी आणि एकदा करून दाखवतो. कसं काय सगळं, म्हणजे आजूबाजूचं वातावरण सगळं तुम्हाला डिटेली सगळं दाखवतो. एक नंबर वातावरण आहे इकडलं. आणि मित्रांनो सगळं दिवळ तुम्हाला अनेकदा फिरसे सगळं दाखवतो. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं एक, तुम्ही आमच्या इथे जरा पब्लिक कसं आहे तिरसट आहे तो, म्हणजे कोण तर काहीतरी करायला का नाही वाटतं, मुद्दाम खारीक वगैरे फेकणे असं आपल्या इकडली पब्लिक करते. तर ती गडगापणा सगळीकडे असणार तर चालायचं. तर ह्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मजा घ्या आपल्या जत्रेची. तर पब्लिक तुमच्याकडे पण असं गर्दी असते का, ढोल ताशाचा असा आवाज असतो का, मला नक्की कमेंट करून सांगा. हे प्रत्येक गावाकडे जे असं असतं हे मला माहिती आहे, कारण प्रत्येक गावाकडे असं ही संस्कृती हे जपली जाते. तुमच्याकडे पण जपली जाते का, अशा प्रकारे जत्रा होते का, मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे आमच्या गावात भव्य जत्रा जमते आणि बाहेरून दाखवणं अशक्य होईल, कारण मित्रांनो प्रत्येक जागेला एकटा मॅनेज करायचं म्हणजे हे सोपी गोष्ट नाही मित्रांनो. सगळीकडे कॅमेरा घेऊन मीच फिरायचं. कॅमेरा तर आपला नाही, मोबाईल आहे, परंतु मित्रांनो घेऊन फिरायचं म्हणजे सगळीकडे जत्रा फिरायचं म्हणजे तुम्ही विचार करू शकता. सगळीकडे एकटा घेऊन फिरायचं, त्यात पब्लिक गर्दी असं, म्हणजे त्यात जायचं म्हणजे सगळीकडे अवघड होते ना एकट्याला. आणि ते नव्हते सगळे मित्रपरिवार आले असते, त्यांच्या संगत फिरायला लागते. तर तुम्ही मॅनेज करून घ्या. आणि एकदा मी तुम्हाला असं पद्धतशीर भारी क्वालिटीमध्ये व्हिडिओ मी बनवून दाखवेन. तर आताचं कसं झालं आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. असे एक पब्लिकांची चुकीसुद्धा मी दाखवलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो एक हा बघा इथं भव्य भंडारा कसं एक नंबर उधळाल्यात, असं बी हे आनंद हे आहे ना कुठल्या ह्याच्यात नाही मित्रांनो. असला भारी आनंद आहे, एक्सपिरियन्स तुम्ही घेतला आहे की नाही ते मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि
तर बघा मित्रांनो, आपल्या इकडं तर असं असतं आहे बघा, आपल्या इकडली पब्लिक जमली, आता गर्दी फुल आहे. बघू शकता मुलं जी आहेत ना, भंडारा घेऊन एकामेकाला उधळायचं चालू आहे. असं आम्ही बी लहानपणी मजा करत होतो. तुम्ही बी करता का कमेंट करून सांगा. आम्ही बी एकामेकाला असं पूर्ण भंडाऱ्यानं मुजवून टाकत होतं. तुम्ही बी करता का असं? अशा प्रकारे तुम्ही मग मजा केला का तुमच्या मित्रासंगत, म्हणजे मित्रपरिवार असू दे, कोणासंगत बी, घरच्यांसंगत असू दे, केला आहे का सांगा. आणि आपलं बी असं दिसते बा, मंदिर फोडून असं मंडप वगैरे घातल्यात, म्हणजे ते झाडाच्या पाल्याचा मंडप घातल्यात. बघू शकता हिरव्या पालाचं घातल्यात बघा तिथं. आणि फोडून मंदिर असं दिसतं. आत जायचं शक्य होणार नाही, कारण आत आरती बिरती चालू असते आणि ते नव्हते. पब्लिक बी आज जमली आणि आपल्या हे शिखर बघू शकता मित्रांनो. झूम करून मी थोडंसं दाखवतो. कॅमेरा क्लॅरिटी थोडीशी खराब आहे, तेवढं लांब म्हणजे आता अंधार पडला मित्रांनो, तुम्ही समजू शकता अंधारात काय क्लॅरिटी असेल. तर अशी पब्लिक जमल्या आपल्याकडे, जमल्या. आणि बघू शकता अशा प्रकारे आहेत झाडांचा संध्याकाळचा व्ह्यू. आणि इथून असं दिसतं व्ह्यू, तर एक नंबर व्ह्यू आहे. तर पब्लिक आम्ही ह्या जागेला आले बघा. आता इथनं आपण हे कापूर वगैरे जाळलं, तिथून जरा कापुराचा हात डोसक्यावर फिरून घेतला. तुम्ही असं बी करता तुम्ही बी. आणि मित्रांनो ह्या बघा, इथं बघा हे चुकी करतात पब्लिक, असं बघू शकता. नारळ फोडायची जागा दुसरीकडे केलेला आहे कमिटीने, तरीसुद्धा ह्या जागेला नारळ फोडतात. असं तुम्ही करत जाऊ नका, सांगणं आपलं कर्तव्य आहे. तर तुम्ही काय असं करू नका. जत्रा आहे म्हटल्यावर थोडंफार चालणारच मित्रांनो, कारण प्रत्येकजण बघू शकता ही नारळाची एकच चुकी नव्हे. आता भंडारा उधळायला तर त्याच जागेला प्लॅस्टिकसुद्धा टाकून गेलं, तर उद्याच्याला हे म्हणजे स्वच्छता करणार कोण सांगा. की एक म्हणजे पंचायतीवाले करतात सोडा, कर आपण जरा स्वच्छ ठेवलं तर कसं मित्रांनो. असं तुम्ही काय करत जाऊ नका. तर चालणारच, सगळ्यांनी सांगणं हे शक्य नाही. आपल्या गावची महालक्ष्मी जत्रा तर खूप भव्य अशी भरते आणि एक नंबर जत्रा होते. तर तुम्ही बिन कागवाड तालुक्याच्या कृष्णाकित्तूर गावाला एकदा व्हिजिट करू शकता. एक नंबर अशी जत्रा आहे मित्रांनो. आणि इकडली पब्लिकसुद्धा एक नंबर आहे. खरं असं जरा होत राहणार, दुसऱ्या गावची बी त्यात होणार, असं चालणार. तर अशा प्रकारे आहे बघा आपल्या इकडलं मंदिर. कसं वाटली जागा कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो आपण बी आता प्रसाद वगैरे घेऊन आता घरी जाईन आणि उद्याच्यालासुद्धा व्हिडिओ शूट करून टाकतो. आपल्या इकडे अशा प्रकारे एक नंबर महाप्रसाद असतो बघा. तुमच्याकडे असतो का कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.